आता टॉप 9 मोठ्या बातम्या बघूयात। मराठी शाळा बंद, राजभाषेचा विजय असो, सामनात्मक टीका। मराठी भाषा चिरायू होण्यासाठी मराठी शाळा टिकवायला हव्यात। 255 मराठी शाळा बंद पडणं ही बाब गंभीर। सामना बंद, राज्य सरकारवर गंभीर टीका। कोकणातील मराठी शाळा वाचवण्यासाठी सरकारचा महत्त्वाचा निर्णय। 10 पटसंख्या असलेले वर्ग बंद होणार नाहीत। 1ली ते 8वीच्या शाळांना हक्काचे शिक्षक मिळणार। रिलायन्स कम्युनिकेशनच्या कथित बँक फसवणूक प्रकरणी अनिल अंबानींची ईडी चौकशी। अंबानींची मुंबईतल्या 3700 कोटी रुपयांची पाली हिल्स इथली मालमत्ता तात्पुरती जप्त। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मिक कराडचा जामीन अर्ज सुप्रीम कोर्टानं फेटाळला। कराड सध्या बीड कारागृहात। हायकोर्टानं जामीन फेटाळल्यानंतर घेतली होती सुप्रीम कोर्टात धाव। संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांची माहिती। सिन्नरमधील अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणी मुख्य संशयित आरोपी गजाळ नाशिक पोलिसांनी बारामतीतनं घेतलं ताब्यात। या प्रकरणी आणखी कुणाचं सहकार्य आहे याचा तपास सुरू। सिल्लोडच्या अंबई गावातील राड्या प्रकरणी 206 जणांविरोधात दंगलीचे गुन्हे दाखल, तर 13 आरोपींना अटक। शेळीच्या व्यवहारावरून 2 गटात झालेल्या हाणामारीत दगडफेकीसोबत तोडफोड झाल्याची घटना। बीडच्या चौसाळामधील परीक्षा केंद्रावरील कॉपी प्रकरणात तब्बल 17 शिक्षक निलंबित। शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरनं याआधी शिक्षकांविरोधात दाखल झाले होते गुन्हे। आता कॉपीला मदत केल्याप्रकरणी संबंधित शाळा व्यवस्थापनाकडनं निलंबनाची कारवाई। नंदुरबारच्या नवापूर तालुक्यात 55 वर्षीय महिलेवर अत्याचार आणि हत्येच्या घटनेमुळे खळबळ। शेतात गंभीर अवस्थेत सापडल्यानंतर महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू। 25 वर्षीय संशयित युवक ताब्यात। चंद्रपुरात आंतरजातीय विवाह केल्यामुळे एका दाम्पत्यावरती सामाजिक आणि आर्थिक बहिष्कार टाकल्याचा धक्कादायक प्रकार। कुटुंबियांनी भडकावल्यामुळे गावकऱ्यांनी बहिष्कार टाकल्याचा आरोप। आशा वर्करनी चिमुरड्याला लस देण्यासही नकार दिल्यामुळे संताप।